नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आज मी मामाच्या गावाला चालली आहे. माझ्या मामाचं गाव सिन्नर तालुक्यात आहे. तर आज बरेच वर्षांनी आम्ही चाललो आहोत. तर मी माहेरी आली कारण आई वडील पण येणार आहे. तर ही वडिलांची छान अशी देवपूजा आहे. आई वडिलांची इथे कायम भजन कीर्तन असतं. दर गुरुवारी ते भजन ठेवतात त्यांच्या इथं. तर आई त्यांच्या घराची एक चावी देत होती मला, कारण त्यांच्या 2-3 दिवसापूर्वी त्यांच्या घराचं लॉक लागल्यामुळे त्यांना खूप त्रास झाला. तर ते म्हणे एक चावी तुझ्याकडे सेफ्टी म्हणून राहून दे, कारण त्यांच्या इथं जवळपासच राहते मी. आणि आता आम्ही सगळे निघालो मामाच्या गावाला. तर भावाचा मुलगा मागे लागला होता, तर मी माझ्या भाऊजाईला म्हटले त्याला तू बाल्कनीत घेऊन जा. तर तो आम्हाला खिडकीतनं बघत होता, तिथे मागे लागला होता तो. तर आम्ही पटकन खाली गेलो. तर आता मी खाली आलो आणि गाडीमध्ये बॅगा वगैरे ठेवल्या. तर आता आम्ही निघालो आहोत मणेगावला. माझी मम्मी मस्त अशी गवळण बोलत होती. वडील कायम गाडीमध्ये गवळण लावतात, भजन कीर्तन चालूच असतं. आमचा छान असा प्रवास चालू झाला आहे. तर आता मामाच्या गावाला आली आहे मी. तर आम्ही आल्या लगेच मळ्यात गेलो. आमची मामी म्हणे मी भाजी वगैरे घेऊन या. तर आम्ही भाजी घ्यायला आलो मळ्यामध्ये. तर त्यांनी अशी गव्हाच्या वावरामध्ये अशी मस्त सूर्यफुलाची झाडं लावलेली आहे. भरपूर असे कांदे पण करतात ते. त्यांच्या तिकडे जास्त कांदेच पिकतात. दुपारचे 12 वाजलेले आहे. लहानपणी आम्ही खूप यायचो गावाला, पण आपण जसं मोठं होतो तसं आपल्याला वेळच मिळत नाही. पण कधीतरी यायला पाहिजे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही नेहमी यायचो. आता कधीतरी गेलो तर एखादा तासच जातो, कारण प्रत्येकाला कामामध्ये इतकं व्यस्त असतो, त्याच्यामुळे टाईमच मिळत नाही. तर तिकडे आईन बहिणी हरभऱ्याची भाजी काढत होत्या आणि त्यांना म्हणे मी मेथीची भाजी काढते तोपर्यंत. मेथीची भाजी, कांद्याची भाजी, पालक, मोहरीची भाजी, शेवग्याच्या शेंगा सगळ्या. तर आमचा भरपूर भाजीपाला घेऊन झालेला आहे. किती छान वाटतं बघा, सगळीकडं असं छान हिरवळ. मोहरीची भाजी खूप छान लागते. मक्याच्या वावरात थोडी थोडी होती, मी जमा करत होते, कारण छान लागते मोहरीची भाजी. फ्रेश असं भाजीपाला एकदम छान असं. तर आम्ही भाजी घेतली आणि घरी निघालो, कारण घरी जाऊन मामीने छान असा स्वयंपाक केला होता. मस्त बाजरीच्या भाकरी, मेथीची भाजी, वांग्या बटाट्याची भाजी, छान मस्त आम्ही जेवण केलं. तर घरापाशीच कढीपत्त्याचं झाड होतं, तर मी कढीपत्ता पण घेतला. मला प्रत्येक भाजीत कढीपत्ता टाकायला आवडतो. तर मामी त्यांच्या गाई किती छान बांधलेलं आहे बघा, किती मस्त असं. त्यांनी घरापाशी फुलाचे वगैरे झाडं पण लावलेली भरपूर. इथं डोंगरावर एक जोगेश्वरीचं मंदिर आहे देवीचं. आम्ही तिथं लहानपणी कायम जायचो पायी पायी. तर आम्ही आता घरी निघालो. तर गावामध्येच मिरचीवाला होता, तर आम्ही मिरच्या घेतल्या, धने घेतले, हळद घेतली. तर मिरच्या कमी झाल्या होत्या, तर माणूस म्हणे आमची गाडी येते, तुम्ही थोड्या वेळ थांबून राहा. तर आम्ही थांबले, कारण आम्ही भरपूर मिरच्या घेतल्या. आणि आता आम्ही घरी निघालो आहोत. लवकर निघालो, कारण आज माझा भाऊ सुट्टीवर येणार होता. त्याच्यामुळे आईवडिलांना खूप असा आनंद होत होता, कधी आपण घरी जाऊ.
आल्यानंतर आम्ही पातळी फाट्यावर जुडिओमध्ये गेले होतो, कारण तिथं ऑफर होत्या. पण आम्ही गेल्यानंतर ऑफर सगळ्या संपून गेल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही काही एवढ्या वस्तू घेतल्या नाही. शूज घेतले आणि 1-2 वस्तू घेतल्या, कारण जे ऑफरमध्ये होते ते सगळा स्टॉक संपलेला होता. तर पटकन आम्हाला घेऊन घरी जायचं होतं, कारण वडिलांना भावाला आणायला स्टेशनवर जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही गाडी घेऊन आल्यानंतर ते आमची वाट बघत होते. तर घरी आल्यानंतर आईचा सगळा स्वयंपाक रेडीच होता, कारण भाऊ येणार सुट्टी होती, त्याच्यामुळे तिला खूप आनंद होतो. कारण त्याला आल्यावर पटकन जेवण वगैरे, मग कसं टाईम भेटतो गप्पा वगैरे मारायला. तर आई म्हणे, मी स्वयंपाक जास्त केलेला आहे, तू डबा घेऊन जा. कारण माझ्या बिना डब्याची मला कधीच येऊन देत नाही, काही ना काही तिला द्यायचंच असतं मला. छान असा डाळ भात, मेथीची भाजी केली होती, चपात्या. मी डबा भरवत होते, मम्मी म्हणे मी चपात्या करते. तेवढ्यात भाऊ आला, त्याच्यामुळं आईला खूप आनंद झाला. तर तिला म्हटले त्याच्यावरून कुटका वळवून टाक, कारण तो 6 महिन्यानंतर आला होता. त्याच्या मुलांना पण खूप आनंद झाला, कारण 6 महिन्यानंतर भेटल्यावर प्रत्येकाला कसा आनंद होतो त्यांचे चेहरा बघू शकता तुम्ही. तर आई डबा भरायला लागली, कारण मला पण घरी जायचं होतं. सकाळपासून मी बाहेरच होते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आजचा, मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.